ते परिणामी एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा रोस्टनचा 14 चेंडू. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षक अभिषेकच्या हातामध्ये होतो आणि पहिला धक्का बसतोय, फार मोठा धक्का बसतोय तो टाकीपाडा बॉईज संघाला. सलामीचा फलंदाज सागर मात्र तंबूमध्ये परततोय. आता मात्र पुन्हा एकदा कुणाल मात्र खेळपट्टीवरती येतोय. पहिला धक्का बसतोय तो सागरच्या स्वरूपात, त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय तो कुणाल. चांगली गोलंदाजी रोस्टनची आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद करण्यामध्ये देखील यशस्वी ठरतोय. अद्याप 4 चेंडूचा खेळ झाला आहे, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत, त्या 1 गडी बाद 2 धावा. आता मात्र इथे मात्र 5वा चेंडू काहीसा हलक्या हाताने थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये रक्षकामध्ये खेळून काढला जातोय. राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकच धावा समाधान मानावं लागेल ते कुणालला. आता मात्र पन्नू डावकुरा फलंदाज सामना करेल तो रोस्टनचा. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 3. इथे मात्र पुन्हा एकदा काहीसा थोडा वेळ हवेमध्ये चेंडू होता, परिणामी चेंडू सरळ जात होतो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धावावरच समाधान मानावं लागेल ते कुणालला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 4 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती रोस्टनची. आता मात्र दुसरा षटक घेऊन येईल तो राहुल वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल. सामना करेल तो डावकुरा फलंदाज पन्नू. नॉन स्ट्राईक वरती आहे तो कुणाल. रॅटम राऊंडचा मारा करताना काहीसा क्षेत्ररक्षणाची आखणी करताना अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा कानमंत्र देतोय, सल्ला देतोय. या दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परिणामी चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. चौकार, पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवरती. काहीसा धावगतीवरती अंकुश लागला होता, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाच्या परिणाम आपल्याला पाहायला मिळते. परिणामी धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा राहुल. इथे मात्र दुसरा चेंडू सरळ खेळून काढतो तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव. या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 9. 3 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा, माफ करा. पुन्हा एकदा राहुल भोसले. तिसरा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू काहीसा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, परंतु 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 10. 1 गडी बाद 10 धावा. इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सरळ जात होता सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. पुढे येऊन खेळलेला फटका पन्नूच्या फळीतून निघालेला दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पन्नू आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर संघाची धावसंख्या झाली ती 14. या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळतात राहुल भोसलेच्या. आता मात्र काहीसा दबाव देखील राहुल भोसलेवरती. फुलटॉस चेंडू सरळ जात होतो कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र काहीसा दबाव मात्र नक्कीच असेल तो राहुल भोसलेवरती. 5 चेंडूमध्ये आता 11 धावा खर्च करतोय. चेंडू सरळ खेळून काढतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू जातोय. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. 1 गडी बाद 16 धावा. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 8 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली समाधानकारक सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ हे पहिल्या फेरीमध्ये विजय संघ आहेत. त्यामुळे एक चांगली लढत देखील आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. आता मात्र आर्यन आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल. मागील षटका सामन्यामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी केली होती आर्यनने. त्याच प्रकारे पुन्हा एकदा आर्यन बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. आपल्या संघासाठी धावगतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो का ते आपल्याला पाहायचं आहे. कुणाल सामना करेल तो आर्यनचा.
उजव्या हाताचा फलंदाज राईट हँड राऊंडचा मारा करताना इथे मात्र थोडासा आखूड टपाचा चेंडू होता. चेंडू खेळून काढला तो डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये जातोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवरती. पुन्हा एकदा पन्नू डावकुरा फलंदाज सामना करील तो आर्यनचा. काहीसा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक काहीसा सरकवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा चेंडू सरळ जात होतो मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. चांगली समाधानकारक सुरुवात म्हणता येईल ती आर्यनची, कारण आर्यन आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवरती. इथे मात्र गडी बाद होतोय. चांगली यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आर्यनची. परिणामी दुसरा धक्का बसतोय तो टाकीपाडा बॉईज संघाला. कुणाल एक महत्वपूर्ण धडाकेबाज फलंदाज तंबूमध्ये परततोय. मागील सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार मिळवलेला हा फलंदाज तंबूपर्यंत परततोय आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते ती आर्यनची. काहीसा कमबॅक करून देतोय, कारण मागील षटकामध्ये राहुल देखील काहीसा मागणा ठरला होता. त्याचा पूर्णपणे धावगतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो आर्यन आपला वैयक्तिक 14 चेंडू सामना करेल तो आता. उजव्या हाताचा फलंदाज नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काहीसा खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. इथे मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. चांगला तालमेल देखील दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवरती. चांगली गोलंदाजी आर्यनची पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळते. एकच धाव समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 21. आता मात्र शेवटचा चेंडू आर्यनचा सामना करेल तो डावकुरा फलंदाज पन्नू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकच धाव समाधान मानावं लागेल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 22. 2 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आर्यन केवळ 6 धावा खर्च करतोय. आता मात्र काहीची मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तो टाकीपाडा बॉईज संघाचा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभे करतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता मात्र स्वतः कर्णधार अभिषेक गोलंदाजी मार्कवरती येतोय. मग ते मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावतोय तो पन्नू आणि या चौकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. आता मात्र नक्कीच काहीसा दबाव नक्कील असेल तो मारीवरती, कारण मारीच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता. आता मात्र अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत त्या 26. नक्कीच एक मोठे धावसंख्या जवळजवळ 40 धावांच्या आसपास धावा उभारण्याची आवश्यकता असेल ती टाकीपाडा बॉईज संघाला, कारण इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळची मारेचे बार दणदणीत खणखणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते ती पन्नूची आणि या चौकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवरती. ज्या चौकारांची आवश्यकता होती तर चौकार देखील आपल्याला टाकीपाडा बॉईज संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सामना करेल तो डाकुरा फलंदाज पन्नू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार 3 चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळतोय. नक्कीच काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतो होता. आता मात्र मारीवरती धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवरती. पुन्हा एकदा 4था चेंडू. इथे मात्र काहीसा टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर आणि तिसरा धक्का बसतोय तो टाकीपाडा बॉईज संघाला आणि पन्नू मात्र एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूमध्ये परततोय. एक चांगले पुनरागमन करून देतोय तो. आता मात्र मारी. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लगावल्या जातात त्या 34. बघूया नवीन फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. धावसंख्या झाली ती 34.
पाचवा चेंडू अभिषेक उजव्या हाताचा फलंदाज. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र गडी बाद होतोय आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 35. चौथा धक्का बसतोय तो टाकीपाडा बॉईज संघाला. 2 धावा काढण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती थर्डमॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. शेवटचा चेंडूचा सामना करेल. धावसंख्या झाली ती 35. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो मारी. फार खर्चिक असा महागडा असा गोलंदाजी म्हणता येईल ती मारीची. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं आणि धावसंख्या झाली ती 36. विजयासाठी 37 धावांचं लक्ष उभं केलं आहे ते टाकीपाडा बॉईज संघाने गॅलेक्सी 11 संघासमोर. मागील सामना देखील 36 धावांचं लक्ष उभं केलं होतं परंतु या सामन्यामध्ये 37 धावांचं लक्ष आहे ते गॅलेक्सी 11 संघासमोर. डीजे विजयासाठी 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे गॅलेक्सी 11 संघासमोर. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. नीड्स पहिला षटक घेऊन येईल. लेफ्ट ओव्हरचा मारा करताना इथे मात्र सिद्धेश हलक्या हाताने घेऊन काढतो. चेंडू सरळ जात होतो डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. संघाचं खातं देखील उघडत आहे. धावसंख्या झाली ती 1. आता मात्र प्रथमच सामना करण्यासाठी सज्ज होतोय. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय कारण मारी अभिषेक फलंदाजीसाठी येतोय. पुन्हा एकदा नीड सामना करतो. अभिषेक ते मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जात होतो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी देखील पाहायला मिळतंय परंतु एकदा मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. चांगला रनिंग बिटवीन देखील आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. परिणामी या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. तिसरा चेंडू नीडचा. इथे मात्र काहीसा अकूट टप्प्याचा चेंडू होता त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय आणि 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी देखील म्हणता येईल. चांगली फलंदाजी देखील म्हणता येईल. एक समाधानकारक सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणता येईल. आता मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू. इथे मात्र फुलटा चेंडू सरळ खेळून काढतो तो सीमारेषेबाहेर. मिळवतो क्षेत्ररक्षकाला अडवण्याची संधी देखील मिळाली नाही आणि चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या चौकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती. 4 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र 5वा चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा. इथे मात्र अकोटपाचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 8 धावा.
आराध 11 संघाचे कर्णधार समालोचन कक्षाजवळ यायचे. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र गाडी बाद होते. बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये होता जातोय आणि धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये सिद्धेश मात्र बाद होतोय. फार मोठा धक्का बसवतो हेलेक्स 11 संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हेलेक्स 11 संघाची धावसंख्या जाते होते ती 1 गडी बाद 8 धावा. विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 29 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरात 11 आणि साईराज 11 संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे आहे. यापुढील जो सामना होईल तो आरात 11 विरुद्ध साईराज 11 संघ या दोन संघांदरम्यान. आता मात्र विजयासाठी धावसंख्या झाली ती 8. विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक वरती प्रतीक तर स्ट्राईक वरती आहे. तर अभिषेक पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू होता, चेंडू सरळ दणदणीत कणकणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेकची. थोडासा अकुटप्पाचा चेंडू होता, बॅकफूट वरती येऊन मागे येऊन खेळून काढलेला हा फटका आणि चेंडू सरळ बंदुकीच्या गोळीसारखा सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते हेलेक्स 11 संघासमोर. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू काहीसा चम्मच फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्कूप शॉट ज्या पद्धतीने आपण पाहायला मिळतो सूर्यकुमार यादवची शैलीमध्ये हा खेळलेला फटका. अभिषेकने पुन्हा एकदा चौकार, बॅक टू बॅक 2 चौकारांच्या साह्याने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेकची. आता मात्र काहीसा दबाव देखील इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ जात होतो सीमारेषेवरती. एक धाव होते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण करतोय तो अभिषेक. चांगला ताळमेळ देखील आपल्याला प्रतीक आणि अभिषेक मध्ये. जबरदस्त फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते अभिषेकची. चांगली सुरुवात करून देतोय. काहीसा नक्कीच दबाव आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाजावरती. पुन्हा एकदा मारी सामना करेल तो. इथे मात्र जोरदार प्रकार चेंडू सरळ सीमारेषेवरती जातो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव समाधान म्हणावं लागेल. चांगली सुरुवात. धावसंख्या झाली ती 19. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या चौकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 23 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी प्रतीकची. प्रतीक आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारून इरादा स्पष्ट करतोय. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे बाहेर चौकार, दणदणीत कणकणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 27 धावा. विजयासाठी मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 10 धावा. काहीसा एकतर्फी झालेला आपल्याला सामना पाहायला मिळतोय. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत हेलेक्स 11 संघाने 2 षटकामध्ये 27 धावा लगावल्या आहेत. परंतु संघाचे कर्णधार आपल्या संघाचा कर्णधार आपल्या संघाला साजेशी खेळी करताना अभिषेक आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. 7 चेंडू आणि 17 धावा. तर प्रतीक आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. लगातार प्रतीकच्या या 2 चेंडूमध्ये 2 चौकारांची देखील आपण खेळी पाहिली आहे. म्हणजे तब्बल 8 धावांवरती खेळताना इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता अभिषेकचा, परंतु इथे मात्र चेंडू सरळ विसावतो तो यष्टेकच्या हातामध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेला तो यष्टेकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही 11 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल तो अभिषेक आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती घेताना इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. परिणामी चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाच्या पायाला लागून सीमा रेषे बाहेर जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती
31 धावांवरती विजयासाठी आता मात्र 6 धावांची आवश्यकता. काहीसा एकतर्फी झालेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी, काहीसा एकतर्फी झालेला सामना. सागर काहीसा दबाव देखील आपल्या दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पुन्हा एकदा इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र खराब यष्टी मागे यष्टी रक्षण पाहायला मला गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतोय तो मारी. धाव संख्या झाली इथे 32. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावबाद करण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती एक चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परिणामी एक धावबाद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का बसतोय तो हेलेक्स 11 संघाला प्रतीकच्या स्वरूपात, परंतु एक महत्त्वपूर्ण फलंदाज अभिषेक मारी आपल्या संघासाठी विजयाकडे वाटचाल करून देताना हेलेक्स 11 संघासाठी आपल्याला एक चांगली खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते. तो मारी संघाची धावसंख्या झाली ती 32. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. नॉन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आला तो रॉस्टन. रॉस्टनने देखील मागील फलंदाज सामन्यामध्ये एक विजय चौकार लागून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, परंतु इथे मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ जात होतो फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान मारी एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवरती. विजयासाठी एक चौकाराची आवश्यकता असेल. बघूया, रॉस्टन मागील सामन्यामध्ये एक चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, परंतु ते मात्र पुन्हा एकदा सागर इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33. विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. जरी एकतर्फी जरी सामना जरी असला तरी बघूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतात. टाकीपाडा बॉईज संघाचे गोलंदाज अभिषेक क्षेत्ररक्षकाची पाहणी करतोय. विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. इथे मात्र थोडासा खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवरती. विजयासाठी 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना करेल तो रॉस्टन उजव्या हाताचा फलंदाज. काहीसा एक धाव रोखण्याचा प्रयत्न असेल, काहीसा इथे मात्र चेंडू प्रफुल्ल क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रफुल्लचं, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आहे. विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे ती हेलेक्स 11 संघासमोर. इथे मात्र चांगला चेंडू, परंतु चेंडू सरासी मार रेषे बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार, विजयी चौकाराने रॉस्टन आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावांवरती.